मला म्हणजे अग्नीत जाळत नाही, कुणी का पाण्याने मी बुडत नाही, वाऱ्याने त्यावेळेला उडत नाही. असं मी तरी आता रामाला कसं कोण दाखवू? हनुमंत सुद्धा व्याकुळ झाले. मरण नाही पर्वत पाते नचले शस्त्राचे हात, विष घेतल्या नाहीत अंत अपेशवंत मी एक. अपेस आहे आतापर्यंत हेच मिळून चाललो, पण या ठिकाणी अपेशी पडलो. हनुमंत म्हणतात विष गेलं तरी मरत नाहीये, समुद्रात आणि त्यावेळेला उडी मारून जीव जेव्हा म्हटलं तरी जात नाहीये. अरे मी काय आता रामाला तोंड दाखवायला जाऊ? हनुमंत सुद्धा आणि स्तुती करतात आणि त्यावेळेला गुणगान गातात लक्ष्मणाचं. अपेशी गाजलो मी मोठा पडल्या येते करंटा, वाळूनी होईल खराटा परी त्या वाटा नमी. हो आता म्हणजे इकडे तर रामाला न भेटता वाळून खराटा जसा आणि ताज तुरीचं आणि त्यावेळेला वाळले खराटा होतो, तसं म्हणजे मी इकडे तिकडे जरी माझी कुरवडी झाली तरी हरकत नाही, पण रामाला तोंड जाणार का? मी अपेशी झालो आतापर्यंत. अपेस कसले आणि त्याची माझी गाठच पडली नाही, पण आज कशी पडली? हनुमंत व्याकुळ होऊन कष्टी होतात. तव बोलला विभीषण भाग देवणी आपण, आणून मारविला लक्ष्मण अपेशी पूर्ण मी झालो. हो विभीषण बोलला सारे आता न करू लागले. हो मी म्हणजे सारं म्हणजे इंद्रजितचं मरण कसं आहे काय हे सारं म्हणजे त्याला प्रस्थापित केलं, सांगितलं आणि त्याच्याबरोबर युद्ध करायला लावलं. म्हणून मी सुद्धा अपेक्षित झालो. विभीषण आणि त्यावेळेला बोलू लागला अपेश बैसले माझे माता, काही चालला पयाता, हे विमुख राहू रघुनाथा मरणावस्था मजाली. मरणांत प्राय अशा प्रकारचा टाइम माझ्यावर आला. विभीषण बोलू लागला अपेस झालं. मी बोटाने सर्व आणि खुणा दाखविल्या नाही घरचा भेजा लंका दहन या म्हणीप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे ते वाढले आचरण केलं, पण त्याच्यामध्ये ते नसतो बोललं तर लक्ष्मण मिळाला नसता. बोला अपयश बैसले दारुण वाचल्याचे फळ कोण, अवश्य सांडिल मी प्राण विभीषण अनुवाद. विभीषण मोठ्याने आणि बोलू लागला मी अपेक्षित ठरतो आता तर रामाकडे कोण आणि दाखवायला मला उरलंच नाही काही. माझा प्राण त्याग करणार पण रामाजवळ जाणार नाहीये असा विभीषण सुद्धा शोक करू लागला, दुःख व्यक्त करू लागला. ऐकून शोभला हनुमंत येथे म्हणता शरणागत, प्राण सांडिल रघुनाथ ऐसा अर्थ न करावा. अरे म्हणजे असा जर लक्ष्मण मारून त्यांच्याकडे जर दाखवायला गेला राम जिवंत राहणार आहे काय? नाही रे बाबा, म्हणजे आता त्यांच्याकडे न्यायचंही नाही आणि आपलं तोंडही दाखवायचं नाही असं प्रत्येक जणांनी आणि विचार केला. साऱ्याला एकच दुःखाचं वातावरण पसरलं. बोला झाल्या सौमित्राचा घात वाचू न शके रघुनाथ, अनंताची शरणागत सत्य प्राणांत श्रीरामा. हो काय सांगावा आता हे घरी आणि त्यावेळेला आपण गेलो ना आणि हे दुःख रामाला दाखवलं राम जिवंत राहणार नाही. आणि जर आता आपलं बी जर आलं करावा विभीषण म्हणायला लागला शरणागताचा सांभाळ पाठी टाकायला देऊ आहे का नाही? मग आता आपला सांभाळ करतोय ना आपणच दुःख व्यक्त करून त्याचा आत्महत्या त्यांनी करून तर काय करावा अशा प्रकारचा विचार प्रत्येकाच्या जीवाला वाटू लागला. लक्ष्मणाचे आज्ञा आपण आम्ही करू अवघे जण, मी येतो गा आपण रघुनंदन वदवया. सांगायला मी सुद्धा आणि त्यावेळेला सारे जण आपण काय करू रामचंद्र प्रभूला सांगावायला जाऊ. देऊन इंद्रजिताचे शिर गुडिया उभारून सत्वर, पुढे धाडावे वाढाला चतुर ते कोण. म्हणजे सुख राम. लक्ष्मण काय बोललाय? अरे इंद्रजित शिर रामाच्या पाया पकडून न्या जवळ न्या आहे का नाही सांगितलंय ना.
त्यांनी सांगितलेलं काम तर पहिलं करा, पुढचं मग आपलं दुःख बाजूला ठेवा, असं विचार विनिमय झाला. बोला. तव बोलला विभीषण इंद्रजिताचे शिर घेऊन, पुढे जाईल मी आपण रघुनंदन उल्हासा. हो, त्यावेळेला भीषण आणि त्यावेळेला छातीला हात लावून पुढे जाऊ नका म्हणले. इंद्रजिताचं शिर आहे, ते मी घेऊन जातो म्हणले.